खाली गेलं पाहिजे धनुष्य हे पाय ओके मेरे 2 हो गए उनकी 4 हो गए ऐसा वो मेरी वाइफ को बोलती
जोर से जोर से भेटवायची दोन्ही पायाच्या अंगठ्या दोन्ही पायाच्या अंगठ्या अंगठ्या ठीक आहे अशी भारी ॲक्युपंक्चर आता काय पायाच्या बोटाचा कधीच व्यायाम करत नाही आपण पायाच्या बोटाचा ज्या पायाच्या बोटावर दिवसभर मजा करतो पायाला 5 बोट काय कारण पायाची पकड राहिली पाहिजे पकड तो पायाच्या 5 बोटाचा व्यायाम करायचा आहे या पायाचे 5 आणि या पायाचे 5 बोटाचा पायाच्या लगाव पायाची बाजू घ्या हाताची 5
मालिश यस चलो रेडी अब्बा आणि काम बसायचंय मुस्करा यस रेडी लगा Mixed by DJ Ramon and VJ Dava. कपल हो गए तो कपल के साथ करो कपल के साथ लगाओ ये कपल है हम Mixed by DJ Ramon and VJ Dava. बहुत बड़े हो गया ना बहुत बढ़िया ओ आगे तू बहुत बढ़िया वाओ बहुत बढ़िया और बीच में डाल के आगे आ जा वाओ हां भाई वाह DJ and VJ Dava. मला लांब घेतले ओ घ्या मला गायब आणि दुसरी गोष्ट दशरथ शिंदे सर भारतातला रोग है रोग क्या कहेगे लोग कुछ नहीं कहेगे ये सबसे बड़ा रोग है लोकांचं ऐकायचं नाही जे आवडतं ते करायचं नवरा बायकोला जे आवडलं ते करायचं दुनिया काही फाड में हट! आपल्याला उद्या म्हातारपणी लघवी संडास काढायला कोण येणार नाही आपली बायको सोडून कोण येणार नाही बॉस यस आपलीच बायको येणार आपलाच नवरा येणार म्हणून एकमेकाला जीव लावा जीव लावा आयुष्य पुन्हा नाहीये आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद नंबर 1 आहे तुम्ही आणि तुम्ही नंबर 1च राहणार आहेत कारण जो माणूस पाठ 5 ला ब्रह्ममुहूर्तात उठतो ना त्याच्यावर भगवंताची विशेष कृपा असते विशेष तुम्हाला बरोबर 4-4:30 ला बिना अलार्मची जाग येणं हा तुमचा पूर्वजन्मीचा काहीतरी प्रारब्ध आहे बॉस निम्म्या लोकांना 7:30 ला सुद्धा सांगायला लागतं उठ बाळा उठ यस तो आप सबसे बड़े भाग्यवान हो क्योंकि आपके पीछे आपके माँ बाप की ताकत है शक्ति है आपके बेटों की शक्ति है और सही में शुद्ध बीजा फूटी फड़े रसाल गुमटी ओके तो चलो बढ़िया से बढ़िया हम आगे जाएंगे किसी को बात करनी है तो बात भी करेंगे और वरना ये तो आ गया हमारा दोस्त इसके साथ मैं तो बात करता हूँ ओके किसी को बात करना है सातो मैडम वाओ क्या सातो मैडम लगे कॉलवर त्यांना घ्या सर ओके 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 आधी तुमचा रिझल्ट सांगा मला तुमचं नाव सांगा गुड मॉर्निंग सर यस गुड मॉर्निंग तुमचं नाव सांगा मी नीता राऊत एक मिनिट सातो मॅडम तुमचं आधी एक मिनिट सातो मॅडमचं आपण जरा सातो मॅडम तुमचं नाव सांगा हा सर मी रंजना सातव पुण्यावरून बोलते ओके तुम्हाला या परिवारात येऊन किती दिवस झाले 2 वर्ष झाले सर 2 वर्ष वाव या परिवारात येण्याच्या अगोदर काय डिसऑर्डर होते तुम्हाला माझं वजन वाढलेलं होतं आणि रक्ताची कमी होती शरीरामध्ये रक्ताची कमी म्हणजे काय प्रॉब्लेम होता रक्त वाढत नव्हतं सर शरीरात रक्त वाढत नव्हतं त्यासाठी काय हॉस्पिटल ट्रीटमेंट केली होती मॅडम हॉस्पिटल 5 वर्ष ट्रीटमेंट चालू होती
कमाट हॉस्पिटलमध्ये. ओके, रक्त वगैरे भरलं होतं बाहेरून? हो हो भरलं होतं, एक पाऊच भरला होता सर. ओके, मग या परिवारात आल्यावर काय फायदा झाला? या परिवारात माझ्या शरीरात 4 पॉईंट रक्त होतं आणि नंतर 4 पॉईंट भरलं, 8 पॉईंट झालं. आणि या परिवारात आल्यापासून 13 पॉईंट रक्त झालंय सर. वाव, मॅडमचा डिस्क्लेमर, हा मॅडमचा वैयक्तिक रिझल्ट आहे. मॅडम, तुमचा मुलगा काय करतो? डॉक्टर आहे सर. डॉक्टर? कोणचा डॉक्टर? काय डिग्री काय त्यांची? MBBS. वाव. वाव, मॅडमचा मुलगा MBBS डॉक्टर आहे. मॅडम, मुलगा डॉक्टर कुठे आहे तुमचा? मुंबईला आहे सर. वाव, मुंबईमध्ये. मग तुमच्या मुलाने सांगितलं का 2 वर्षापासून हे खा, याने किडन्या फेल होत्या, याने मेंदू फेल होतो? नाही सर, एक नंबर न्यूट्रिशन आहे, अमृत आहे सर. तुमच्या मुलाने तुम्हाला दिलं सगळं व्यवस्थित? हो सर, आणि स्वतः मुलगा बी घेतोय तो. वाव, डिस्क्लेमर आहे. बरेच जणांचे पोरं सुद्धा डॉक्टर नाही, कोणीच नाही. मॅडमचा मुलगा आज MBBS डॉक्टर आहे आणि मुंबई सारख्या मेट्रो सिटी मध्ये त्यांचं प्रॅक्टिस चालू आहे. हा मॅडमचा स्वतःचा वैयक्तिक रिझल्ट आहे की त्यांचं आज ब्लड किती झालंय मॅडम रक्त? 13 पॉईंट झाले सर. वाव, बहुत बढिया. तुम्ही काय काय न्यूट्रिशन घेतलं मॅडम? मी ऑल न्यूट्रिशन घेतलंय सर, फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2 सब कुछ लिया है. सब कुछ लिया है. वाह, बढ़िया बढ़िया. थँक्यू सिस्टर, थँक्यू. ओके, चलो. शुगर आहे त्यांना. ओके ओके ओके. आणि सर काय करतात? आर्मी रिटायर आहे. वाव, शुगर आता त्यांना मेजर. insulin चालू होतं सर. इंडियन आर्मी. Insulin बंद झाले. अरे वा, इन्सुलिन पण झालंय. सरांचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे. त्यांच्या घरात त्यांचा स्वतः मुलगा MBBS डॉक्टर आहे. मी स्वतः डॉक्टर साहेबांना भेटलेलो आहे आणि असे तसे डॉक्टर नाही, नंबर 1 डॉक्टर आहेत आणि आध्यात्मिक पण आहेत. ज्या माणसाला फोन केल्या पहिलं वाक्य असतं, सर रामकृष्ण हरी. पहिले डॉक्टर मला भेटले का रामकृष्ण हरी म्हणणारे. थँक्यू मॅडम, थँक्यू, बहुत बढिया. थँक्यू. ओके, येस. नीता मॅडम, अनम्यूट करा. हो, येस सर. येस गुड मॉर्निंग. येस, गुड मॉर्निंग. मॅडम, कुठून बोलता? सर, मी पुण्यातून बोलते, धनकवडी मधून. अरे वा, वेलकम, स्वागत. या परिवारात किती दिवस झाले मॅडम तुम्हाला? सर, 15 दिवस झाले. अरे वा, छान छान. या वेलनेस परिवारामध्ये येण्याचं काय कारण? सर, मला पित्ताचा त्रास होता आणि छातीत दुखत होतं माझ्या. येस येस येस. ऍसिडिटी साठी मॅडमने काही न्यूट्रिशन दिलं तुम्हाला? हो, घेतलंय ना, फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2 आणि ओके हर्बल रुटीन आहे. ओके ओके. आणि ऍसिडिटीचा, पित्ताचा त्रास किती दिवसापासून होता? पित्ताचा त्रास मला पहिल्यापासूनच आहे. तरी 5 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष? 10 वर्ष होत आले की आता. 10 वर्ष. 10 वर्ष ऍसिडिटीचा त्रास होता, मग त्यासाठी काय तुम्ही मेडिकल मधल्या टॅबलेट घेत होत्या? हो, घेतो त्याला. रोज घ्यावं लागत होती? नाही, मग कधीतरी महिन्यातून 2 महिन्यातून असं घ्यायचे. ओके. आता ह्या 15 दिवसात काय फरक झाला? सर, मी आता औषध चालू केलेले 8 दिवस झाले, पण मला फरक आहे, छातीत दुखत नाही माझ्या. ओके. आणि पित्ताचं म्हणजे पित्तामुळे उलट्या वगैरे व्हायच्या, तर आता उलट्या पण होत नाही. वा, बहुत बढिया बहुत बढिया. नीता 8 मॅडम, दिवसामध्ये मला फरक आहे, कारण का छातीत आता दुखतच नाही माझ्या. येस 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 येस. नीता मॅडम, पहिलं तर तुमचं या परिवारामध्ये स्वागत आहे. मी डिस्क्लेमर देतो, मी डॉक्टर नाहीये. वेलनेस कोचेस ज्या तुमच्या मॅडम आहेत, त्यांचा मुलगा डॉक्टर आहे, शिवाय तो MBBS आहे. आणि तुम्हाला सांगायचं, हे कुठल्या प्रकारचं मेडिसिन नसून हे न्यूट्रिशन आहे. जे तुम्ही 20% एक्सरसाइज करता आणि 80% हे न्यूट्रिशन तुमच्या शरीरातील जी गरज आहे ती गरज भागवतोय. तुमचे जे वेलनेस कोच आहेत, मॅडमला तुम्ही व्यवस्थित भेटा, रिपोर्ट काढा. बॉडी फॅट, व्हिजरल फॅट याच्यावर काम करा. जर व्हिजरल फॅट ऑटोमॅटिक कमी झाला तर तुमच्या चेस्ट मध्ये दुखायचं थांबून जाईल. ओके सर. यस, गुरुडे काका बोला. गुड मॉर्निंग. आजचा व्यायाम तर खूपच छान झाला आणि सुरुवातीचं जे मी वन्स मोर करत, आम्ही दोघं इतके भयंकर म्हणजे चांगला व्यायाम केला आणि रेकॉर्डिंग पण केलंय. आता मी म्हणजे हँड्रेस एवढ्यासाठी केलाय का मी कशाला आरशात पाहू, ही दररोज म्हणते का आरशात बघायची ही, त्याच्यासाठी मी एक 2च मिनिटात फक्त डेमो दाखवतोय. आम्ही दोघं जण आणि चिकटपणा करत नाही आम्ही. आता दोघांना 2 या दोन्ही मी कट करून देतो तिला आणि ते दाखवतोय तुम्हाला पण, सर्वांना दाखवतोय. सर्वांनी पण घ्यायचे. हे काय याचा परिणाम काय होतोय ते तर तुम्हाला सगळ्याला. दर्ग बाई मावशी राग नका पाहू काकाकडे आमच्या, प्रेमाने पहा. तिला मी म्हणत असतो नेहमी हसरा चेहरा ठेव. हा, एकच मिनिट. हो, बहुत बढिया. आता हा चमचा लय महत्वाचा असतो, प्रत्येकाच्या जीवनात चमचा पाहिजे.
एकच मिनिट सर फक्त. असा जीव लावा शेवटपर्यंत. बघा, शिका. चला चिअर्स चिअर्स चिअर्स. यस यस काका, यस यस यस. लय भारी. ओके थँक्यू सर. तुमचं पाहून मी पण घेतो काका. बा ओके ओके. तुम्हाला हायलाइट केलं मी आता माझ्या रेकॉर्डिंग मध्ये. यस काका, थँक्यू काका, बहुत बढ़िया काका, थँक्यू. केला नव्हता सर, ते 2 शब्द बोलतील. येस येस. या गोरख सर, बोला सर. गुड मॉर्निंग सर. सर गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आयुष्यात पहिल्यांदा डान्स आम्ही दोघांना केला सर. असा आतापर्यंत कधी झाला नव्हता गोरख सर, इथून आणि पुढे भारी वाटलं सर. येस येस. आणि गोरख एक सर, नंबर वर्कआउट, एक नंबर झाला सर. थँक्यू. गोरख सर, येस सर. खरं आयुष्य सुरू झालं, आपलं आयुष्य खरं सुरू झालं. येस सर, येस सर. रनिंग वय, रनिंग वय किती आहे? माझं रनिंग वय 49 आहे सर. म्हणजे आपण एकाच वयाचे आहेत. मी तुमच्यापेक्षा 1 वर्षांनी मोठा आहे. येस सर. आणि आतापर्यंत सर आपण सगळं टेन्शन मध्ये जगत आलो. आता इथून पुढे आपल्यासाठी जगायचं. ओके सर. ओके. ओके सर. वहिनी साहेब, तुम्हालाही शुभेच्छा. थँक्यू. यस यस. या बोला बोला, बोलून द्या, बोला मॅडम. मला खूप छान वाटलं सर डान्स करून. मी कधीच डान्स केला नाही. आज पहिल्यांदा डान्स केला लग्नानंतर तुम्ही दोघांनी एकत्र? हो हो, पहिल्यांदा. आणि पहिल्यांदाच माझं डोकं. येस येस येस. ओके ओके. थँक्यू सिस्टर, थँक्यू. मला खूप छान वाटतंय सर इथं आल्यापासून. मला 1 महिना झाला इथं येऊन. नाहीतर मी पण खूप टेन्शन मध्येच राहते, पण आता मला लय छान वाटतंय इथं आल्यापासून. आता टेन्शन कमी झालं का? हो हो सर. वाव. आणि गोरख सर मध्ये काही बदल झाला का आता? खूप बदल झालाय, खूप. पहिले कसे होते गोरख सर? चिडचिड करायचे, चिडचिड. खवळायचे ना ज्यादा? हो. आता खवळते का? नाही नाही नाही. वाह, अरे ये जीत है हमारे वेलनेस परिवार की. देखो ये सिस्टर ने क्या बोला, यही हमारी जीत है कि उन्होंने बोला कि मेरे लाइफ में इतना सारा चेंजेस आया है. यही जीत है, यही जीत है. पोपटराव बोरुडे काका, वेट लॉस तो सारी दुनिया करती है, सारी दुनिया करती है, लेकिन मैं ये अलग काम करता हूँ, फैमिली बॉन्डिंग वाला, फैमिली बॉन्डिंग वाला, जो कि गोरख सर की मिसेस ने बोला है. मैंने फर्स्ट टाइम डांस किया, फर्स्ट टाइम. और उन्होंने दूसरा लाइन बोला कि मैं अभी टेंशन फ्री लाइफ जी रही हूँ, और टेंशन फ्री लाइफ जीने के लिए मार्केट में कौन सी भी टैबलेट अवेलेबल नहीं है. मार्केट में कौन सी भी टैबलेट अवेलेबल नहीं है, कौन से भी मेडिकल शॉप में. आपको टेंशन फ्री लाइफ जीना है तो सबसे पहले खुद के साथ खुश रहना है, खुद के साथ. दूसरा, खुद के बीवी के साथ खुश रहना है. जैसे बोरुडे काका ने अभी मैडम के साथ जो यहाँ पे ये लिया ना, हाँ, ऐसे खुश रहना आपको. जो लोग यहाँ पे खुश रहते ना, वो लोग पूरा दिन भर खुश रहते, पूरा दिन भर. ओके. तो चलो आज गणेश जी की आरती करेंगे. गणेश जयंती है, खड़े रहना है सबको. आरतीला या. तर 7 घरचा स्वयंपाक व्यवस्थित. घे ना. आमच्या मॅडम चालले होते या इकडं, या इकडं 18 किलो वाल्या. आरती करा, लाव रे बाळा आरती. चलो खड़े रहेंगे आरती के लिए.
जय गणपती बाप्पा.